Okay, once again, you are welcome in the second session, and we will move towards the remaining parts. Okay. Just I will join to another students and we will start again. पुन्हा एकदा तुमचं स्वागत या ठिकाणी. ओके, तर आपण कॅटलॉग हे सेकंड मॉड्यूल पाहिलं. कॅटलॉग मध्ये कॅटलॉगिंग फक्त आपण पाहिलेलं आहे. कॅटलॉगिंग मध्ये दोन प्रकारचे कार्य आहेत. त्यामध्ये डाटा ऑपरेशन प्रोसेस हे इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो आपण थोडा चर्चेला घेतलेला आहे. त्यानंतर आपण कॅटलॉगिंग नंतर सेकंड जो इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट याच्यावर चर्चा करूया. ओके, तर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट या मेनूवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इम्पोर्ट म्हणजे घेणे. बघा, आपल्या फोन मध्ये नाही का काही फोन नंबर आपण फोन बदलत असतो आणि पहिल्या फोन मध्ये काहीतरी नंबर असतात. समजा 4-5 नंबर असतील. ओके, ते सगळे परत टाईप करणं शक्य आहे का? नाही. मग ते जुन्या फोन मधले आपल्या नवीन फोन मध्ये जर घ्यायचे असतील तर आपण काय करतो? इम्पोर्ट करतो. सेम तसं तुम्हाला म्हटलेलं आहे की आपण एखाद्या दुसऱ्या ठिकाणी एक्सेल मध्ये काम केलेलं असेल किंवा असं मार्क 20 वर्ड फॉर्मॅट मध्ये दुसऱ्या सॉफ्टवेअर मध्ये काम केलेलं असेल तर ते आपल्याला या सॉफ्टवेअर मध्ये घेता येते. फॅसिलिटी आहे, त्याला इम्पोर्ट म्हणायचं. इम्पोर्ट म्हणजे आतमध्ये घेते. IMPORT फ्रॉम मार्क. एक्सपोर्ट टू मार्क, आपल्या सॉफ्टवेअर मधून दुसऱ्या सॉफ्टवेअर मध्ये घ्यायचं असेल त्याला एक्सपोर्ट म्हणायचं. ओके, CCF टू मार्क, बाबा कॉमन कम्युनिकेशन फॉर्मॅट, हे सगळे इंटरनॅशनल स्टँडर्ड आहेत. हे डाटा एक्सचेंज करण्याची, माहिती इकडून तिकडं नाही का प्रसारित करण्याचे किंवा आपल्याला दुसऱ्या ठिकाणी घेण्यासाठीचे नाही का हे काय आहेत इंटरनॅशनल स्टँडर्ड आहेत. मार्क XML हा सुद्धा एक फॉर्मॅट आहे. CCF सुद्धा फॉर्मॅट आहे. मार्क सुद्धा फॉर्मॅट आहे. मार्क XML हा सुद्धा एक फॉर्मॅट आहे. या मार्क XML मधून डायरेक्ट तुम्ही सोल मध्ये घेऊ शकता. ऍड ऍक्सेशन नंबर टू इम्पोर्टेड डाटा, या ठिकाणून तुम्ही नाही का डाटा इम्पोर्ट करू शकता. बघूया आपण इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट मॉड्यूल अलाउज यू टू, तुम्हाला काय करण्यास मदत करते हे सॉफ्टवेअर. इम्पोर्ट फ्रॉम मार्क डाटा डाउनलोडेड फ्रॉम व्हेरियस साइट्स फाइल्स ऑप्टेन फ्रॉम द पब्लिशर्स. तुम्हाला वेगळ्या वेबसाईटला असेल आणि मार्क मध्ये असेल, मार्क फॉर्मॅट मध्ये तो माहिती असेल तर ती डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी नाही का कुठली मेहनत न घेता तुम्हाला या सॉफ्टवेअर मध्ये घेण्यास परमिशन देते, अलाउ करते. ओके, एक्सपोर्ट सोल रेकॉर्ड टू मार्क. सोल जे मध्ये जे काम केलेलं आहे ते दुसऱ्या मार्क मध्ये एक्सपोर्ट होते ऑटोमॅटिक. जे आपण कॉपी करतो आणि दुसरीकडे ठेवतो त्याच फॉर्मॅट मध्ये मार्क मध्ये कन्व्हर्जन करण्याचं, बदलण्याचं काम हे सोल करत असते. रेट्रो कन्व्हर्जन ऑफ अर्लियर व्हर्जन ऑफ सोल रेकॉर्ड्स. बघा, नवीन समजा व्हर्जन बदललं, पहिल्या सॉफ्टवेअर जुनं आहे म्हणजे 2.1 आहे, 2.1 मध्ये पण काम केल्यानंतर बदललं त्याने, तर ते कन्व्हर्जन करण्याला मदत पण करते. म्हणजे असं काही नाही की जुन्या सॉफ्टवेअर मधलं नवीन सॉफ्टवेअर मध्ये येत नाही असं नाही. रेट्रो कन्व्हर्जन म्हणतात त्याला, तर त्यासाठी सुद्धा ही मदत करते. ओके, कन्वर्ट CCF कॉमन कम्युनिकेशन फॉर्मॅट रेकॉर्ड इनटू मार्क फॉर्मॅट. बघा, CCF एक फॉर्मॅट आहे रेकॉर्ड ठेवण्याचं आणि मार्क सुद्धा एक फॉर्मॅट आहे. फॉर्मॅट म्हणजे त्याची एक ढाचा, त्याचं स्ट्रक्चर, त्याची रचना अगदी त्याच फॉर्मॅट मध्ये ते माहिती भरायची असते. त्याला म्हणायचे कॉमन कम्युनिकेशन फॉर्मॅट. हे जगामधले फॉर्मॅट आहेत. मार्क सुद्धा मशीन रिडेबल कॅटलॉग याला म्हणता येईल मार्कला. तर हे फॉर्मॅट फेमस आहेत. ऍड ऍक्सेशन नंबर टू इम्पोर्टेड डाटा. ऍक्सेशन इम्पोर्टेड आपण केलेलं आहे. ओके, आपण दुसऱ्या सॉफ्टवेअर माहिती घेतली आहे त्याला ऍक्सेशन नंबर आपण या ठिकाणी देऊ शकतो, कारण त्याला ऍक्सेशन नंबर आपण दिलेला नसतो, आपण डायरेक्ट कॉपी करत असतो. इम्पोर्ट मार्क्स XML डाटा इंटू सोल. मार्क XML मध्ये डाटा असेल तर तो सोल मध्ये पण घेता येते. बिफोर यू सिलेक्ट इम्पोर्ट फ्रॉम मार्क ऑप्शन, प्लीज एन्श्युअर डाउनलोडेड मार्क रेकॉर्ड आर अवेलेबल ऑन युअर मशीन. बघा, ज्या वेळेस तुम्ही तुमच्या ज्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही काम करता
त्या ठिकाणी तुम्हाला मार्क फॉर्मॅट रीडेबल सॉफ्टवेअर आहे का हे चेक करणं खूप गरजेचं आहे. तसं तुम्ही कुठलीही माहिती तुमच्या सॉफ्टवेअरला करू शकत नाही. सोल्व आहे, सोल्वला नो प्रॉब्लेम. पण अदर सॉफ्टवेअरमध्ये समजा तुम्ही काम केलं, त्या इन्स्टिट्यूटमध्ये वेगळं सॉफ्टवेअर असेल, तर ते मार्क फॉर्मॅटला सुटेबल आहे का, सपोर्ट करते का, हे चेक करणं मात्र खूप गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट पाहूया आपण. त्यानंतर आपल्याला काय पाहायचंय, की युजर सर्व्हिसेस त्यातला कॅटलॉग मधला कॅटलॉगिंग पाहिला आपण, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट पाहिला आपण. ओके, इम्पोर्ट म्हणजे माहिती घेणे, माहिती देणे, माहिती कॉपी करणे, माहिती आपल्यातली दुसरीकडे ठेवून म्हणजे घेणे नाही. हे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट घेवाण-देवाण, माहिती घेवाण-देवाण करण्यासाठी हे सॉफ्टवेअर मदत करते, सपोर्ट करते. ओके, त्यानंतर युजर सर्व्हिसेस या कॅटलॉगिंग मॉडेलच्या माध्यमातून तुम्ही करंट अवेअरनेस आणि बिब्लिओग्राफिक सर्व्हिसेस देऊ शकता. बिब्लिओग्राफिक सर्व्हिसेस तुम्हाला माहित आहे, की तुम्हाला ऑथरचं नाव, टायटल, पब्लिकेशन, इयर, त्याचं किंमत ही जी पूर्ण आपली शॉर्ट फॉर्म मधली इन्फॉर्मेशन असते, पुस्तकाची थोडक्यात इन्फॉर्मेशन महत्वाची असते, त्याला बिब्लिओग्राफिक इन्फॉर्मेशन म्हणतो. करंट अवेअरनेस सर्व्हिस, करंट अवेअरनेस म्हणजे कशी आहे, की सध्या काय घडत आहे, सध्या काय आहे, समजा आपल्या लायब्ररीमध्ये नेमकं कुठली नवीन पुस्तक आले आहेत, नवीन काय आहे, तर हे सुद्धा आपण या कॅटलॉगिंग मॉड्यूलच्या माध्यमातून आपण सर्व्हिस आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकतो. ओके, याच्यात फार मोठा असा भाग नाही, या दोन सर्व्हिसेस आपल्याला सपोर्ट करतात. ओके, in principle, current awareness service and bibliographic service are the same with CAS. Current awareness service is generally periodically bibliographic service is created on demand. Okay, select appropriate option and provide filters if needed and generate the report. You will be able to save the report in PDF format, Excel, print it, also send it by email to the user. बघा, जी काही आपल्याला माहिती आपण डाटा एंट्री केलेली आहे कॅटलॉग मध्ये. ओके, हा कॅटलॉगिंग मध्ये या यामधून 2 नंबरचे जे आपण पाहिले ना, कॅटलॉगिंग इन प्रोग्रेस, त्याच्यामध्ये एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला ऑटोमॅटिक पाहिजे तशा याद्या या ठिकाणी मिळतात, पाहिजे तशा. ओके, मग ह्या ज्या कुणाला वेगवेगळ्या प्रकारची वेगळ्या युजर्सला माहिती पाहिजे असते, कुणाला ते काय इतिहासाची पुस्तकाची यादी हवी असते, कुणाला फक्त बोराडेंच्याच फक्त कथा कादंबऱ्या त्यांना आवश्यक असतात, त्यावेळी ती यादी पाहिजे असते. अशी कुठलीही तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये हे बघा या ठिकाणी सब्जेक्ट टाकायचा, मग त्याची फील्ड भरायची, कुठल्या भाषेमधले पाहिजे, ओके, कुठल्या डेट पासून कुठल्या डेट मध्ये पाहिजे आणि शो रिपोर्ट म्हणायचं, लागलीच तुम्हाला रिपोर्ट 1 मिनिटामध्ये येतो. आणि असाच जर हाताने तयार करत गेला, तुम्हाला किती कष्ट लागणार, अशा पद्धतीने नाही का हे सॉफ्टवेअरचे फायदे आहेत. ओके, आपण युजर सर्व्हिसेस मध्ये करंट अवेअरनेस सर्व्हिस आणि बिब्लिओग्राफिक सर्व्हिस ह्या दोनच फॅसिलिटी देऊ शकतो. त्यानंतर आपण रिपोर्ट, आता तुम्हाला सांगितलं हे सगळी डाटा एंट्री केली, सगळं केलं आणि आपल्याला आता रिपोर्ट घ्यायचे. आपल्याला कॉलेजमध्ये असो, शाळेमध्ये असो, वेगवेगळ्या कामासाठी शिक्षण विभाग असो, आमची UGC असो, विद्यापीठ असो, वेगवेगळे रिपोर्ट मागत असते. मग सगळे रिपोर्ट तयार करणं शक्य नसते. मग त्यासाठी आपल्याला जर ऑटोमेशन असेल लायब्ररीचं, तर विदिन सेकंदामध्ये त्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊ शकता तुम्ही. डेट कुठल्या डेट पासून कुठल्या डेट पर्यंत आहे, लागलीच जनरेट होऊ शकते. रिपोर्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या आता समजा मराठीचे एकूण या ग्रंथालयामध्ये किती पुस्तकं आहेत, हा एक रिपोर्ट झाला. ओके, त्याची यादी झाली. मग अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे 2014 ते 2017 पर्यंत त्या पुस्तकावर किती खर्च झाला, एकूण किती पैसे खर्च झाले, असं जर कॅल्क्युलेटर करून करत गेलो तर आपल्याला किती वेळ लागणार आहे. पण या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण नाही का ताबडतोब आपण ते आणि ॲक्युरेट, विशेष म्हणजे ॲक्युरेट. फक्त ॲक्युरेट कधी येऊ शकते, की फक्त आणि फक्त तुम्ही जोपर्यंत माहिती करेक्ट भरत नाही. जर तुम्ही तिथं चुकला, तर तुमचे रिपोर्ट पण चुकीचे येणार. म्हणून त्या ठिकाणी मात्र तुम्ही कुठलीही काय हे करायचं नाही, म्हणजे आळस करायचा नाही. तुमचं लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही, असं नाही. मग हे रिपोर्ट कुठले-कुठले पाहू शकतो आपण? हे बघा, हे बेसिक रिपोर्ट, ॲडव्हान्स रिपोर्ट, स्पाइन लेबल, बुक आणि कॅटलॉग कार्ड. बघा, याची ओळख करून देतो. बेसिक रिपोर्ट मध्ये हे आपण
ज्यावेळेस आपण कॅटलॉगिंगचं तुम्ही काम केले तुमच्या लक्षात येईल बघा. याच्यावर मी आता जास्त बोलणार नाही. रिपोर्ट म्हणजे काय ऑटोमॅटिक जे काम केले ते जनरेट होते. आता त्याच्याने ॲडव्हान्स रिपोर्ट पण आहे. ते तुम्हाला एक प्रत्यक्षात दाखवतो नेमके कसे असतात तर. स्पाइन लेबल म्हणजे काय ते प्रत्येक पुस्तकाच्या नाही का कण्यावर एक असं लेबल चिटकवलं जात असतो बघा. कणा म्हणजे काय त्याची पाठ जी असते. ओके. का त्या पुस्तकाचं क्लास त्याला म्हणतात तुम्हाला क्लासिफिकेशन मध्ये मला वाटतं धोंगडे सरांनी शिकवलं की नाही मला माहित नाही. पण राहिला असं भाग तर पुढे होईल. त्या पुस्तकाचा नाही का एक क्लास नंबर क्रिएट करायचा असतो बघा. क्लास नंबर मध्ये काय असतात? लेखकाच्या आडनावाचे पहिले 3 अक्षर. ओके. त्यानंतर ते पुस्तक मराठीचं असेल तर आपल्याला माहित आहे 891.46 किंवा इतिहासाचं पुस्तक असेल तर 930. म्हणजे हे आपण डी-डी-सीच्या क्लासिफिकेशननुसार नंबर काढत असतो ते. ओके. आणि ते पुस्तक मग टेस्ट आहे का रेफरन्स आहे, हे 4 बाबींची एकत्र माहिती मिळून जे जो नंबर तयार होतो त्याला क्लास नंबर म्हणतात. हा क्लास नंबर जनरेट ऑटोमॅटिक या ठिकाणी तयार होतो. फाईन लेबलमध्ये. ओके. त्यानंतर बुक कार्ड. पुस्तकाला प्रत्येक पुस्तकाला आपण विद्यार्थी पुस्तक नेतात बघा आणि पुस्तक नेतात अन् त्यांचं बारो कार्ड असते. त्या बारो कार्डमध्ये जे पुस्तक घेतलं त्या पुस्तकामध्ये एक छोटंसं कार्ड असते. त्याच्यावर ते त्यांचा कार्ड नंबर टाकतात. सही करतात, डेट टाकतात आणि ते कार्ड त्याच्या बारो कार्डमध्ये टाकतात आणि ग्रंथालयामध्ये जमा करतात. हे जे पुस्तकाचं जे कार्ड असते त्याला म्हणायचं बुक कार्ड. हे बुक कार्ड झाले, स्पाइन लेबल झाले, कॅटलॉग कार्ड झाले, हे सगळे आपण ऑटोमॅटिक इथे जनरेट तयार करू शकतो. म्हणजे बाहेर कुठं पैसे द्यायची पण गरज नाही. अशा पद्धतीने नाही का हे सॉफ्टवेअर मदत करते. त्यानंतर आपण ॲडव्हान्स रिपोर्ट पाहूया थोडासा. Allows you to the balloon operator by selecting requisite marks field and subfields to there are good numbers of filter to limit your search based on user needs. म्हणजे या ठिकाणी भरपूर माहिती आहे. सॉफ्टवेअरमध्ये आपण वेगवेगळी माहिती भरलेली आहे. तुम्हाला नेमकी मोजकी माहिती सिलेक्ट करण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन तिथे अवेलेबल होतात. म्हणजे हे नको, ती पाहिजे, ती नको, ही हवी. अशा पद्धतीचे सगळे फॉर्म्युले फॅसिलिटी या सॉफ्टवेअरमध्ये आहे. त्याला ॲडव्हान्स रिपोर्ट याच्या माध्यमातून तुम्ही तयार करू शकता. त्याच्यानंतर स्पाइन लेबल, बारकोड बघा बारकोड लेबल तुम्हाला सांगितलं ऑटोमेशनमध्ये बारकोड हे खूप इम्पोर्टंट आहे. हे सुद्धा या सॉफ्टवेअरमधून ऑटोमॅटिक जनरेट होते. मग ते सुद्धा नाही का या रिपोर्टमधून आपल्याला स्पाइन लेबल यावर क्लिक करून तिथं ऑप्शन येते. तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये बारकोड आहे. तिसरं प्रॅक्टिकल तुमचं बारकोडिंग जनरेशन आहे. क्यूआर कोड आणि बारकोडिंग. तर हे तुम्हाला इथून तुम्हाला बारकोड जनरेट करता येतात ऑटोमॅटिक. त्यानंतर अ, त्याच हे बघा, आता तुम्हाला 1 मिनिट क्लास नंबर तुम्हाला हे बघा, सुरुवातीला काय रेफरन्स म्हणजे त्या पुस्तकाचा हा क्लास नंबर आहे हां. हे रेफरन्स मधलं पुस्तक आहे. त्यानंतर त्याचा क्लास नंबर हा संपूर्ण मिळून क्लास नंबर आहे. हा संपूर्ण मिळून त्याचा पुस्तकाचा दाखलांक त्याला वर्गांक म्हणतात. म्हणजे क्लास नंबर इंग्लिशमध्ये. तर हा मेन क्लास नंबर आपण कुठून काढला 823.99 हा की तो आपण डी-डी-सीच्या 4 शेड्यूल आहेत ना, प्रॅक्टिकलला मुलं असतील बघा डोंगरे सरांच्या, तर त्यावेळेस 4 शेड्यूल मधून तुम्हाला कसा नंबर काढायचा ते सांगितलं होतं. तर तिथून हा 823 पॉइंट 91 हा तिथून घेतलेला आहे. पण या ठिकाणी तुम्हाला हे काढण्याची गरज नाही. ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर तुम्हाला काढून देते बरं का. तुम्हाला ते पण काम करण्याची काही आवश्यकता नाही. त्यानंतर हे खाली बघा सी-एच-आर म्हणजे त्या त्या पुस्तकाचा लेखक कोण आहे त्याचे पहिले अक्षर 3. ओके. आणि ॲक्सेशन नंबर आपण माहित आहे पुस्तक खरेदी केल्यानंतर ज्या वहीमध्ये नोंद करतो आणि त्यानंतर त्याला नंबर देत असतो त्याला ॲक्सेशन नंबर म्हणतात. हे चारही मिळून नाही का जे होते ते स्पाइन लेव्हलवर आपण नाही का पुस्तकाच्या हे समजा पुस्तक आहे. ओके. आणि हे पुस्तक आहे ते या ठिकाणी आपण त्या कण्यावर नाही का चिटकवत असतो जेणेकरून बाहेरून त्या लर्नर्सला लक्षात आलं पाहिजे, विद्यार्थ्यांना लक्षात आलं पाहिजे.
अशा पद्धतीचे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण ऑटोमॅटिक जनरेट करतो. मग ते आपण स्टिकरवर जनरेट करून फक्त पेस्टच करायचं काम राहते. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये अगदी हे सगळं हातानं काम करावं लागायचं. तर ते आता सगळं अगदी ऑटोमॅटेड या पद्धतीनं होते. ओके. तर हे सगळ्या फील्ड भरल्या, हे सगळं सिलेक्ट केलं, तुम्हाला येऊन जाईल, ते काही प्रॉब्लेम नाही. फक्त प्रॅक्टिकली जमणं गरजेचं आहे आणि ते प्रॅक्टिसनेच येऊ शकते. ओके. देन स्पाइन लेबल बारकोड हे पण आपण पाहिलेलं आहे, की याच्यातून कसं जनरेट करू शकतो तुम्हाला दाखवलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये आपण नंतर पाहूया. ओके. हे त्याची जी इन्फॉर्मेशन आहे, व्हेरी युजफुल फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड हिअर बाय सोल. All the reports under this option have common information, but application or the page sizes are different. The sequence in ticking the boxes decided the placement of the field in the report. Example in the spine label, if you want to print labels in following format. तुम्हाला याच्यात काही बदल करायचे असेल तर ते बदल करू शकतात. यासाठी सुद्धा नाही का परमिशन हे सॉफ्टवेअर देते. बाकी काही विशेष नाही या ठिकाणी. हां. आता प्रत्यक्षामध्ये बघा, या ठिकाणी आपण कॅटलॉगिंगमध्ये गेल्याच्या नंतर ओके. आपण कॅटलॉगिंगमध्ये गेल्यानंतर कॅटलॉगिंग आणि त्याच्यानंतर आपल्याला कुठे जायचं? डाटा ऑपरेशन प्रोसेस. आणि डाटा ऑपरेशन प्रोसेसवर गेल्याच्या नंतर ही विंडो तुम्हाला मिळते बघा. हे सगळ्यात इम्पोर्टंट काम आहे. एवढं लक्षात ठेवलं की तुमचं कामच झालं. ओके. मग या ठिकाणी सिलेक्ट बुक येते, थेसिस एक येतात. आपल्याकडे पुस्तकं, बुक आहेत की काय थेसिस आहे आपण ठरवायचं असतं, त्यानुसार सिलेक्ट करायचं. शक्यतो बुक असतात. थेसिस शाळेच्या ठिकाणी तर विषयच येत नाही. पण कॉलेज लेव्हलला वगैरे थेसिस वगैरे एखाद दुसरा असू शकते. ओके. त्याच्यानंतर मग काय करायचं तुम्ही? ओके. या ओके बटनावर क्लिक करायचं. ओके बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पुढची विंडो मिळते बघा. ही विंडो मिळते. हे बघा. ही सगळी जी विंडो आहे ना, ही विंडो मिळते तुम्हाला आणि या ठिकाणी तुम्हाला ती डाटा एंट्री करायची आहे. ऑलरेडी त्यांनी फक्त फिलिंग द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरा म्हणतो ना आपण. फक्त ते आता हे टायटल म्हणलं की काय? पुस्तकाचं नाव. ओके. हे ऑलरेडी तुम्हाला उद्याच्याला लाईव्ह दाखवतो मी एक एंट्री करून दाखवतो. म्हणजे तुमच्या 100% लक्षात येईल. आज मी थेरॉटिकल भाग फक्त इथे घेतो. ओके. Select data operation option when you wish to feed data using predefined data entry, template-based data entry, or authority template-based data entry. This option allows you to feed information all the defined marks field and subfield tags. Okay. Here you have option to create new records or edit the existing ones. बघा, या ठिकाणी माहिती भरायच्या नंतर काही चुका होतात. चुका होत नसतात असं नाही. माणूस म्हणलं की चुकणार. मग ती चुकीची माहिती एकदा एकदम सेव्ह केली तुम्ही, तुम्हाला वाटलं आता घाबरण्याचं कारण नाही. तिथं एडिटचं पण ऑप्शन आहे. ती माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे सॉफ्टवेअर आपल्याला एडिट करण्यास परमिशन देते. एडिट करू शकतो आपण याच्यामध्ये. फॉलोइंग पॉपअप विंडो इज सेल्फ एक्सप्लेनरी और अंडरस्टँड एडिट रेकॉर्ड्स ऑप्शन बाय चूजिंग आयदर रेकॉर्ड्स आयडी, रेंज ऑफ रेकॉर्ड, ऍक्सेशन नंबर, युजर नेम, डेट्स. आपल्याला त्या डेटनुसार, त्याच्या ऍक्सेशन नंबर नुसार किंवा रेकॉर्ड आयडी नुसार आपण ते रेकॉर्ड म्हणजे या ठिकाणी काय आहे की ते पुस्तक ज्याची एंट्री आपण केली, ज्या पुस्तकाची माहिती आपण भरली, त्या पुस्तकाचं रेकॉर्ड म्हणजे त्या पुस्तकाची पूर्ण एंट्री आपल्याला पुन्हा ओपन होते या ऑप्शन मधून, एडिट रेकॉर्ड ऑप्शन मधून. हे कुठे आहे ते पाहूया आपण. ओके. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे की ते कॅटलॉगिंग गेल्याच्या नंतर डाटा ऑपरेशन मध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही म्हटलं बुक आणि ओके करायचं सिलेक्ट करून आणि तुम्हाला ही विंडो मिळते बघा. या ठिकाणी तुम्हाला पहिले जे दोन आहेत, एक हे दोन, ओके. नुसतं या मेनू मधून नाही का तुम्हाला मॉडिफाय इथं आलं पाहिजे, इथं पण मॉडिफाय आलं पाहिजे. हे फक्त सिलेक्ट करायचे आणि इथून तुम्हाला फक्त फील्ड भरायचे बघा. हे बघा टायटलचं म्हणजे पुस्तकाचं नाव आहे आणि त्याच्यानंतर मग त्याचे टायटल, एखाद्या सब टायटल असेल, एडिशन कितवी आवृत्ती वगैरे आहे. ओके. पहिली आहे, दुसरी आहे. तुम्हाला एकदा प्रॅक्टिकली दाखवतो, नो प्रॉब्लेम. आणि तुम्हाला उद्या ऑनलाईन पण दाखवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यानंतर मग पर्सनल नेम, त्या लेखकाची माहिती, लेखक कुठला काय, आणि त्याच्यानंतर पब्लिशरची माहिती, पब्लिकेशन म्हणजे कुठलं पब्लिकेशन आहे, कुठल्या भाषेतला आहे, कुठलं गाव आहे, कुठली भाषा आहे, आणि क्लास नंबर इथून ऑटोमॅटिक बघा. तो पुस्तकात आपण डीडीसी मधून काढतो ना तो क्लास नंबर, तो या ठिकाणी फक्त नुसतं पुस्तक टाकलं की तुम्हाला
सिलेक्ट करायचा आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे आणि ऑटोमॅटिक सिलेक्ट केलं की त्याचा क्लास नंबर येऊन जातो. फक्त त्याच्या अगोदर तुम्हाला तुम्हाला माहित पाहिजे की याचा क्लास नंबर काय आहे. ओके. की तर तुम्हाला एकदा माहित झालं की तुम्ही इथून नुसतं टाइप करायची गरज नाही. तुम्ही सिलेक्ट करायचं. इतिहासाचं पुस्तक म्हणलं की ऑटोमॅटिक येणार. मराठीचं म्हणलं की ऑटोमॅटिक क्लास नंबर तिथे येणार बघा. फक्त त्यातला सब क्लास नंबर मात्र तुम्ही थोडा अभ्यास केलेला असल्यामुळं तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर पेजिनेशन, फिजिकल डिस्क्रिप्शन एक पार्ट आहे. त्याच्यानंतर पेजिनेशन म्हणजे किती पेज आहेत वगैरे. ओके. बाइंडिंग वगैरे त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन त्याची साईज किती आहे पुस्तकाची, 22 सेंटीमीटर आहे की 24 सेंटीमीटर आहे. ओके. जनरली 2च फॉर्मॅट असतात. 22 आणि 24 मध्ये लिहून टाकायचं, काही प्रॉब्लेम नाही तिथे चुकलं तरी. आणि त्याच्यानंतरची ही इन्फॉर्मेशन खालचा जो बॉक्स आहे, ओके, हा खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये मात्र काही चुका होऊ द्यायच्या नाही. तर ह्या तुम्हाला प्रत्यक्षामध्ये उद्याच्याला मी दाखवतो. ओके. त्यानंतर पुढचा भाग आहे आपल्याला की एंटरिंग टायटल आणि एडिशन स्टेटमेंट. या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला पुढं काय करायचं आहे, की आता टायटल या ठिकाणी आपण एक त्यातलं टायटल हा जो भाग आहे, जी आपण विंडो पाहिली होती, त्या विंडो मधलाच हा भाग आहे टायटल. टायटल म्हणजे पुस्तकाचं नाव. या ठिकाणी फक्त ते टाइप करायचं. ओके. आणि त्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एडिशन, ओके, रिमेंबर एडिशन, ओके, अशा पद्धतीनं हे 2 फील्ड आहेत. आता याच्यातली मॅन्डेटरी असं काही नाही बघा. यातलं तुम्ही भरलं काय, न भरलं का काही नाही. पण भरणं का गरजेचं आहे, की हे जर तुम्हाला लायब्ररी, तुमची ऑटोमेटेड लायब्ररी इंटरनॅशनल लेव्हलवर मार्क फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जर बिब्लिओग्राफिक डाटा तुम्ही फीड केला, तर तुमची लायब्ररी तुम्ही अगदी जगामध्ये दाखवू शकणार. कारण तुम्ही मार्क मार्क फॉर्मॅटमध्ये नाही का तुम्ही ते सगळे इन्फॉर्मेशन भरणार. म्हणून हे इन्फॉर्मेशन करेक्टली भरणं खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील. ओके. बिफोर एंटरिंग द टायटल स्टेटमेंट, fill in the indicators for title. First indicator suggest whether it is an added entry or not. तुम्ही ज्यावेळेस नाही का याची माहिती भरता त्या सॉफ्टवेअर मध्ये, त्यावेळेस एकाच पुस्तकाच्या अनेक प्रती असतील तर त्या तुम्ही या ठिकाणी ऍड पण करू शकता. ओके. अशी एक फॅसिलिटी या ठिकाणी दिलेली आहे. ओके. एंटरिंग कॉन्ट्रीब्युशन are the person organization involved in the creation of content. Contribution of content may be person, corporate body. बघा, काही पुस्तकं असे असतात की त्यांना लेखक असतो, पण काही पुस्तकांना लेखक नसतो. मग ते कसं ओळखायचं? ते टायटल पेज जे असतं, पुस्तकाचं पहिलं पेज जे असते, आपण पुस्तकाचं कव्हर उघडायच्या नंतर जे पहिलं पेज असते त्या ठिकाणी लेखक जर नसेल तर एकतर एडिटर असतो. एडिटर म्हणजे संपादक. म्हणजे त्या लेखकाने स्वतः ते पुस्तक तयार केलेले नसते, तर ते इतर त्या व्यक्तीने फक्त कलेक्ट केलेले असतात. म्हणजे याच्याकडून त्याच्याकडून असे 4-5 व्यक्तीकडून, आणि त्यांनी फक्त संपादक म्हणून काम केलेलं असतं. जसं की आपलं कॉलेजचं राजा मॅगझिन आहे बघा. हे कोणी एका व्यक्तीने लिहिलेलं नाही. ते बाकीच्या विद्यार्थ्यांची त्याच्यामध्ये आर्टिकल असतात. बाकीच्या कोण्या प्राध्यापकांची काय माहिती असते, वेगळ्या विद्यार्थिनीची काही कविता असतात किंवा एखादा लेख असतो आणि त्याच्यानंतर बुक छापलं जातं. त्याला काय म्हणायचं? एडिटर म्हणायचं. मग ते कोणी त्या स्वतःच्या लेखकाचं आहे का? नाही. मग अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे ऑथर आहे की नाही ते पाहायचं, चेक करायचं. नसेल तर मग ते पर्सन आहे का? कॉर्पोरेट बॉडीच आहे का? आता शिवाजी विद्यापीठाचं नाही का इंग्लिशचं पुस्तक बघा, कंपल्सरी इंग्लिश आपल्या इथं आहे. ते कुणी लेखकाचं नाही. ते विद्यापीठाने पब्लिश केलेलं आहे आणि त्याला एडिटर आहे. अशा पद्धतीचे काही पुस्तकं असतात जे कॉर्पोरेट बॉडीचे असतात. ते तुम्ही इथं सिलेक्ट करून डाटा एंट्री फक्त करायची. त्याच्यामधले जे वेगळे नाही का पार्ट्स मी सूक्ष्म असे या ठिकाणी घेतले होते. पण मला वाटते हे तुम्हाला उद्याच्याला जोपर्यंत मी नाही का तुम्हाला प्रॅक्टिकल आता लाईव्ह सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दाखवणार नाही. उद्या कुणी ऍब्सेंट राहू नका प्लीज. कारण का मी आता लाईव्ह सॉफ्टवेअर घेतो आणि एक एंट्री करून दाखवते, म्हणजे तुम्हाला याच्यातली डिटेल आयडिया येईल. इथपर्यंत काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता आणि काही प्रॉब्लेम असेल तर ते सांगू शकता. आज आपण कुठला पार्ट पाहिला? टाइप करून चॅट मध्ये सांगा. आज आपण कुठल्या पार्टवर, सोल 2.0 च्या कुठल्या पार्टवर आपण चर्चा केलेली आहे? कुठल्या एकूण किती मॉड्यूल आहेत आणि कुठलं मॉड्यूल आज आपण पाहिलं हे मला चॅटिंग मध्ये टाइप करून सांगा सगळ्या विद्यार्थ्यांनी. तुम्ही या ठिकाणची कॉपी केली तरी चालते, पाहून टाइप केले तरी चालते, पण कुठलं आपण आज घेतलं हे डोक्यात तुमच्या बसले की नाही मला पाहू द्या, जरा टेस्ट करू द्या.
चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. काल जसं आपण ऍडमिनिस्ट्रेशन हा मॉड्यूल पाहिला होता, तसा आज आपण कुठला मॉड्यूल पाहिला? मेन मॉड्यूल. लवकर टाईप करा, वेट करतो मी. चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं आहे. अजूनपर्यंत एकाचाही रिस्पॉन्स आलेला नाही. याचा अर्थ तुम्हाला समजला की नाही हा माझ्या पुढे आता प्रश्न आहे. हॅलो सर. हा बोला. हा वर्षा बोल की. हा सर 6 आहेत हा एकूण मॉड्यूल किती? आणि कॅटलॉग एकूण मॉड्यूल 6 आहेत. व्हेरी गुड. आणि आज आपण कुठल्या मॉड्यूलवर चर्चा केली? कॅटलॉग. व्हेरी नाईस. ओके चला तेजस्विनी मॅडम. हा सर. आपण काय पाहिलं आपण कॅटलॉग मध्ये? कॅटलॉग मध्ये आपण म्हणजे बोला बोला. काय काय करू शकतो कॅटलॉग मधून आपण? आपल्याला म्हणजे हे सांगत नाही का? त्या पुस्तकाची डाटा एंट्री आपण करू शकतो ना कॅटलॉग मधून. हा डाटा ऑपरेशन मध्ये कॅटलॉग डाटा एंट्री करून रेफरन्स पुस्तक वगैरे त्याची हा सगळ्या याद्या वगैरे रिपोर्ट वगैरे काढू शकतो. बरोबर आहे. हा हा व्हेरी गुड. ठीक आहे. एवढं जरी समजलं ते आयडिया आली तरी शिकार झाली. ओके म्हणजे तुम्हाला समजते. ऑनलाईन मध्ये सुद्धा नाही का तुम्हाला प्रॅक्टिकल काही भाग घ्यायला काही अडचण नाही. तुम्हाला ह्या बाबी कळणं खूप गरजेचं आहे. कारण हे प्रॅक्टिकल करायचे. याचा काय थेअरी पेपर नसतो. हे तुम्हाला तिथे प्रत्यक्षामध्ये करायचे. त्याचे मार्क्स आहेत. ओके तुम्हाला असं काय पाठांतर करायचं नाही, काही नाही, असलं काही नाही. फक्त हे ओळख करून घ्यायची. नेमकं कुठं काय करायचं नाही तर कशात काही करून काय उपयोगाचं नाही. ओके तर मला वाटते अजून सविता मॅडम आहेत का? ओके तर या ठिकाणी आपण नाही का आज थांबूया आणि उद्याच्याला आपण रिमेनिंग पार्ट कम्प्लीट करूया. तुम्हाला मी एक असाइनमेंट देणार आहोत. तर ती असाइनमेंट तुम्ही कम्प्लीट करायची आहे. ओके तर ते मी उद्याच्याला मी हा बोला. कोण सविता मॅडम आहेत का? हा सर. हा हा आपण आज कुठल्या मॉड्यूलवर चर्चा केली मॅडम? हॅलो. हा बोला बोला मॅडम. हे आजचं लेक्चर तुम्हाला समजलं का? हॅलो. ओके त्यांना आपला आवाज जात नाही. कदाचित नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. पण असू द्या. तुम्हाला समजत असणार नाही समजलं तरी बी नाही का तुम्हाला आयडिया जरी आली तरी प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला समजून जाईल. प्रत्यक्ष काम केल्याच्या नंतर प्रॉब्लेम येणार नाही. एक तुमच्या नजरेखालून जावं. तुम्हाला एक दृष्टिक्षेपामध्ये जावं. नसं काय होते बघा. हे बघा एखाद्या आपण कुठल्याही परीक्षेची तयारी करत असतो. ओके पहिल्या रिडिंग मध्ये आपल्याला सगळं काही समजत नसते. सेकंड वेळेस थोडंफार समजते. थर्ड रिडिंग मध्ये आपल्याला नंतर परत डीप मध्ये समजते. एक प्रोसेस असते ती लर्निंगची. तर तुम्हाला एक जस्ट एक आयडिया आली असेल. नेक्स्ट तुम्ही प्रत्यक्षामध्ये कराल. आपण उद्या लाईव्ह दाखवतो तुम्हाला. त्या लाईव्हच्या याच्यामध्ये 100% तुम्हाला लक्षात येईल. ओके थँक यू व्हेरी मच for your spending the valuable time in this online lecture, and tomorrow we will discuss on the remaining part. Thank you very much. Now I will close the today's lecture. Okay if any doubt you can post your queries on our WhatsApp groups forum. Okay thank you.